ठाणे शहर वाहतूक शाखेच्या नियमित तपासणीमध्ये वर्षभरात तब्बल 1 कोटी रुपये किमतींची 15 वाहनं हस्तगत करण्यात पथकांना यश आलेलं आहे. 1 जानेवारी 2025 ते 9 डिसेंबर 2025 या कालावधीत केलेल्या कारवाईमध्ये आलिशान ऑडी कार आणि हार्ले डेव्हिडसन या महागड्या दुचाकीचाही छडा पोलिसांनी लावलेला आहे. हस्तगत करण्यात आलेल्या वाहनांसोबत ताब्यात घेतलेल्या वाहन चोरांना संबंधित पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे, अशी माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये ठाणे, डोंबिवली, कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी ही शहरे येतात. या क्षेत्रात 35 पोलीस ठाण्यांतर्गत एकूण 18 वाहतूक कक्ष येत आहेत. वाहतुकीचे नियमन तसेच वाहन तपासणी आणि नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना चाप बसावा याकरिता वेळोवेळी वाहनांची तपासणी केली जाते. 1 जानेवारी 2025 ते 9 डिसेंबर 2025 या कालावधीत वाहतूक पोलिसांनी केलेल्या वाहनांच्या तपासणीमध्ये तब्बल 15 चोरीच्या वाहनांचा छडा लावण्यात वाहतूक शाखेला यश आलेलं आहे. या वाहनांमध्ये एक आलिशान ऑडी कार, महागडी हार्ले डेव्हिडसनची दुचाकी आणि 10 दुचाकी तर 4 ऑटो रिक्षांचा समावेश आहे. बरोबर आहे, जाचक असं वाटणं साहजिकच आहे, पण हे आपल्या सुरक्षेसाठी आहे. आणि पेपर दाखवल्यानंतर आपल्याला माहिती आहेत आपले पेपर व्यवस्थित आहेत, पण तेच आपण व्यवस्थित पेपर आपल्या जे काय वाहतूक पोलीस त्या ठिकाणी असतील त्यांना दाखवल्यानंतर तोही विषय निघून जाईल. त्यामुळे फक्त कन्फर्मेशनसाठी जर तपासादरम्यान किंवा नाकाबंदी दरम्यान आपल्याला पेपर विचारले तर किमान एक RC बुक तरी त्याच्यात आपली जवळ बाळगावी, जेणेकरून आपला आणि त्या गाडीचा मालकी हक्क सिद्ध करण्यात आपल्याला योग्यता ठरेल. आत्तापर्यंत जवळपास आपल्याला 2754 कॉल गाड्या बंद पडल्याचे मिळाले आहेत. त्याच्यापैकी आपण जवळपास 2757 गाड्या यांना, त्यापैकी 232 बस आहेत आणि 1857 गाड्या ह्या ट्रक्स आणि मल्टी एक्सेल्स आहेत, ज्या की आपल्या विविध रोडवर जसं की घोडबंदर असेल, नाशिक हायवे असेल, मुंब्रा बायपास असेल याच्यावर बंद पडल्या होत्या, किंवा आपला मेन रोड माजीवाडा ते आनंदनगर हा जो रोड आहे त्या दरम्यान असेल, त्यावरच्या आपण ह्या गाड्या बाजूला काढलेल्या आहेत. MSRDCने आपल्याला ज्या क्रेन प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्याच्या मदतीने. तर सॅटिस खाली ज्या गाड्या उभ्या असतात, लोकांच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत की सॅटिस खाली स्टिकर लावून गाड्या उभ्या असतात, त्यांच्यावर काय कारवाई केली आहे? बरोबर आहे, आपण वेळोवेळी त्या ठिकाणी कारवाई करत असतो. मागील 7 दिवसात जवळपास 130 वाहनांवर ज्याच्यावर पोलीस स्टिकर्स होते अशा 130 वाहनांवर आतापर्यंत कारवाई केलेली आहे आणि इथून पुढे आपण संबंधित कारवाई चालू ठेवणार आहोत.